डोंबिवली स्थानकामध्ये एक्सप्रेस ट्रेन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट ट्रेन रखडल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरू। आरक्षणाच्या प्रश्नावर पवार काय भूमिका मांडणार याची उत्कंठा। जुनी पेन्शन लागू करण्याचा कोणताही विचार नाही, केंद्र सरकारचं संसदेमध्ये स्पष्टीकरण। प्रणिती शिंदेंनी विचारला होता प्रश्न। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन नाही, निलंबनाऐवजी विधानसभेत उमेदवारी नाकारण्याची कारवाई। सूत्रांची माहिती। घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय। 40x40 आकाराच्याच होर्डिंगना यापुढे परवानगी। कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली। पावसाचा जोर ओसरला तरी पाणी पातळीत संथ गतीने वाढ। मुंबई पुणे कोकणावर आभाळाची माया, पण मराठवाड्याकडे पावसाची पाठ। विदर्भातही झालाय मायंदळ पाऊस। महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल। रस्ते कामात घोटाळा केलेल्यांना जेलमध्ये टाकू असा इशारा। माकपच्या नेत्यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट। महाविकास आघाडीतच राहण्याचा विश्वास। जागा वाटपामध्ये माकपचाही विचार करण्याची विनंती। आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये सादर। जीडीपीमध्ये 8.2% वाढीचा अंदाज। आता बजेटमधून कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष। नीटच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी लोकसभा दणाणून सोडली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।